मित्रांनो गुड मॉर्निंग. आपलं जे आहे तर वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचं जे प्रोजेक्टचं जे बांधकाम आहे मित्रांनो, बांधकाम म्हटल्यापेक्षा जी सिच्युएशन आहे आपण बघू शकतो. आता सध्या JCBच्या सहाय्याने इथं आपल्याला काम चालू असलेलं दिसतं. रोज नवीन नवीन लोकेशनला, म्हणजे असं नाही आहे की बा काम नेमकं याच लोकेशनला सुरू आहे. तर आपल्याला हे काम जे आहे मित्रांनो दर 200 मीटरला किंवा 100 म्हणजे 300 मीटरला रेल्वेचं तिकडं टनलचं पण काम चालू आहे. आणि इथे जे आहे हे लेवलिंग करण्याचं काम JCBच्या माध्यमातून ते करण्यात येत आहे. साईडलाच आपल्याला इसापूरचा जो हा गोडाऊन आहे मित्रांनो हे पण दिसत आहे. आणि तिकडं आपण बघू शकतो की जे इथून फक्त 200 ते 250 मीटरवरतीच मित्रांनो जे ट्रक आहेत तर ते ट्रक पण तिकडून येतात. काल तिथला पण आपण व्हिडिओ दाखवला होता. तर या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये इथे काम चालू आहे. आणि प्रत्येक 200-300 मीटरला मित्रांनो, थोडं झूम आता कमी करा, तर 200-300 मीटरला काम हे आपल्याला चालूच असलेलं दिसतं. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये रेल्वे नेमकी केव्हा सुरू होणार असे आपले जे व्ह्युअर आहेत ते नेहमी विचारतात. आम्ही वॉकिंग करत असताना तसेच बरेचदा मध्ये वेगवेगळ्या लोकेशनला मित्रांनो आम्ही जातो आहे. आणि वेगवेगळ्या लोकेशनला गेल्यानंतर आम्ही सगळं जे काम आहे तर ते दाखवतो आहे. JCBच्या सहाय्याने जे आहे मित्रांनो काम चालू असलेलं दिसतं. सध्या सूर्य उजाळलेला आहे, जास्त वेळ झालेला नाही आहे आम्हाला. तर ड्रायव्हर भाऊ हे यांचं काम देखील चालू आहे. तर हे रात्रंदिवस मित्रांनो काम चालतं. सकाळी 5 वाजता काम सुरू होतं. JCBचे जे ऑपरेटर आहेत ते देखील हे काम मित्रांनो वेगवेगळ्या याच्या माध्यमातून, मशिनरीच्या माध्यमातून हे आपलं काम या ठिकाणी चालू असलेलं आपल्याला दिसतं. आणि तिकडं पण आमचे मित्र जे आहेत कंटेंट क्रिएटर ॲट अ टाईम 2-2 व्हिडिओ मित्रांनो, म्हणजे सगळी माहिती आपल्याला कुठलीच राहिली नाही पाहिजे, सगळी माहिती आपल्यापर्यंत आली पाहिजे, हाच यामागचा उद्देश आहे. आणि हे ट्रेन मित्रांनो कधी सुरू होईल हाच प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. परंतु निश्चित सांगतो की येणाऱ्या काही दिवसामध्येच आपलं काम मित्रांनो हे पूर्णत्वास आपल्याला जात असताना दिसतं. तर रेल्वे ट्रॅकवर आम्ही सकाळीच पाहिजे आज सकाळीच आम्ही आलो. जवळपास घराच्या बाहेर 5 वाजता निघलो. शाळा कोणती आहे? आणि ही जी शाळा ही कोणती आहे सर? विद्या काय कोणती शाळा आहे? हा, गुरुकुल शाळा आहे. CBSE स्कूल आहे ही. आणि या स्कूलच्या पाठीमागूनच गेली. आणि ही सर्वात मोठी जी नदी आहे तिथे धावडा नदीच नाव आहे हिचं. आणि हिच्यावरचा जो ब्रिज आम्ही सकाळी जाऊन बघितला तर याचं जवळपास मधातलं जे काम आहे ते 20% राहिलं. 80% काम या ब्रिजचं पूर्ण झालेलं आहे. हा, ते मित्र बघा आमचे फॅन आहेत. ते रोज आमचे फॉलोअर्स आहेत, रोज आम्हाला भेटतात, कॉमेंट करतात. आणि आज ते आमचे व्हिडिओ पाहून ते सुद्धा चालायला शिकलेले आहे. आणि आता त्या तो जो ब्रिज जो आहे त्याचं काम किती टक्के झालेलं आहे, त्याचं कशी काय उंची किती, हाईट किती आणि लेंथ किती याचा पूर्ण विश्लेषण आम्ही देणार आहे. आता आपण ज्या मार्गाने चालतो तो मार्ग बघा किती. आता आम्ही बघा नॅचरलमध्ये सकाळी फक्त मेहनत घ्यायला लागते मित्रांनो. 4 वाजता रोज उठावं लागते. आता आम्ही आज आमच्या व्हिडिओमध्ये झोपेचे महत्त्व काय आवश्यक आहे, कारण की काय मित्रांनो आमचे युवा वर्ग भरपूर व्यायाम करतात. आता पोलीस भरतीची जवळपास 15,000-16,000 पोलीस भरती आहे. या भरतीमध्ये मित्रांनो सकाळी विद्यार्थी आम्हाला व्यायाम करताना दिसतात आणि अभ्याससुद्धा करतात. परंतु मित्रांनो सर्वात महत्त्वाची आहे झोप. तर या झोपीमुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक परिणाम काय होतो जर अपुरी झोप जर झाली तर. आपण जे लाईव्ह बोलतो याची प्रेरणा कुठून येते आपल्याला? आपण काहीच अभ्यास नसते, काही नसते, कसं बोलतो? मित्रांनो आम्ही काय करतो की आता आम्ही जर काही आम्हाला जर फावला वेळ जर भेटला रिकाम्या वेळेमध्ये तर आम्ही नेहमी वाचन करतो मित्रांनो. आम्ही नवीन जे पुस्तकं आहेत ऑनलाईन ते आम्ही ऑनलाईन मागवतो घरी. आणि लायब्ररीमधले पुस्तकसुद्धा वाचतो. आणि ह्या जो फालतू वेळ आहे म्हणजे रील बघणे, त्याच्यानंतर मोबाईलवर कोणतेही चित्रविचित्र चाळे करतात लोक, ते बघणे, त्याच्यात वेळ जाणे, हे आम्ही काम करत नाही. वाच केलं का? जे तुम्हाला ज्ञान सांगतो हे काय आम्ही असं मनाला सांगत नाही, याचा आम्ही अभ्यास करतो. आणि मित्रांनो आम्हाला जवळपास आज 25 ते 30 वर्षामध्ये आम्ही जवळपास सर्व क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो. कोणतं क्षेत्र असो, ऑडिट वगैरे काही असो, आम्ही त्या क्षेत्राचा पूर्ण अभ्यास करून ते काम करतो. मित्रांनो सर्वात महत्त्वाचं आहे की माणसाने मरेपर्यंत शिकावे. मित्रांनो आमचं तेच आहे की बा आज आम्हाला काहीतरी नवीन शिकायला भेटलं पाहिजे. यातूनच आम्हाला नवीन गोष्टीचं ज्ञान मिळते. मित्रांनो ज्यावेळेस आम्हाला जर काही वैद्यकीय प्रॉब्लेम जर आला तर आम्ही त्याचा डीपमध्ये अभ्यास करतो की हे असं काय होत आहे, तर याचाच दुष्परिणाम समोरच्याला होऊ नये. आणि दुसरा आमचा फायदा का मित्रांनो आज पुस्तक वाचायला कोणाला वेळ नाही आहे.
आज तुमच्या गावातल्या आपल्या शहरातल्या मोठ्या शहरात लायब्ररीमध्ये फक्त लायब्ररी राहिलेलं आहे, तिथं कुणीच व्यक्ती पुस्तक घ्यायला जात नाही. त्याच्यामुळं आमचं जे पुस्तकी ज्ञान आहे मित्रांनो आम्ही आमच्या व्हिडिओमधून देतो. आणि आमचे व्हिडिओ बघा, आपण फिट राहिले तर हिट राहाल, नाही तर फिट जर राहिले नाही तुम्ही फ्लॉप होऊन जासाल. तर धन्यवाद. आज बस झालं.